एके मॅथमॅटिक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा आपला हा जे लेक्चर आहे त्या लेक्चरचा उद्देश अल्जेब्रा 10th स्टेट बोर्डचा जो अल्जेब्रा आहे त्यातले जेवढेही MCQ प्रत्येक चॅप्टरचे हे आपण इथे सॉल्व्ह करून घेणार आहोत. आपण इथे सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवणार आहोत की कोणत्या टाईपचे एक्झाम्पल एक्झाममध्ये येतात. आणि हे जे इच क्वेश्चन हा एक 1 मार्कला असतो आणि हा खूप इम्पॉर्टंट असतो, कारण खूप कमी वेळामध्ये जास्तीत जास्त 20-30 सेकंदामध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह होतात आणि ते तुम्ही केले तर तुमचा इथे फायदा आहे. ओके, चला तर आपण बघूया लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचं एक एक्झाम्पल बघूया सिम्पल. आता पहिला क्वेश्चन आहे द ग्राफ दी सॉरी टू 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 ड्रॉ दी ग्राफ ऑफ 4x प्लस 5y इक्वल्स टू 90. आपल्याला एक ग्राफचं इक्वेशन दिलेलं आहे 4x प्लस 9y इक्वल्स टू सॉरी 4x प्लस 5y इक्वल्स टू 19. आणि आपल्याला काय सांगितलं x इक्वल्स टू काय करायचं, आपल्याला 1 पुट करायचं आणि व्हॅल्यू काय करायची y ची फाइंड आउट करायची. सोपं आहे. x च्या जागेवर काय करायचंय 1 पुट करायचं. 4 इंटू 1 प्लस 5 इंटू 9 इक्वल्स टू 90. आता 4 1 चा 4 प्लस 5y इक्वल्स टू 90 आणि हा LHS मधला 4 RHS मध्ये गेला तो काय झाला तर मायनस झाला. तर हा काय झाला 5y इक्वल्स टू 19 मायनस 4 आणि 5y इक्वल्स टू 15 आणि y इक्वल्स टू 15 अपॉन 5 आणि 5 3 चा 15. तर y ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला तर तिथे 3 भेटली. म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी काय आहे ते करेक्ट आहे. ओके, त्याचप्रमाणे आपण सेकंड एक्झाम्पल त्याच्यातलं बघणार आहोत. सेकंड एक्झाम्पल आहे फॉर द इक्वेशन विथ व्हेरिएबल x अँड y. सेकंड घेऊया. इथे एक इक्वेशन दिलेलं आहे विथ व्हेरिएबल सोबत x अँड y आणि dx दिलेला आहे. आपल्याला dx दिलेला आहे 26 अँड dy दिलेला आहे -39 आणि आपल्याला d सुद्धा दिलेला आहे. d किती दिलेला आहे इथे तुम्हाला 13 आणि x ची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायला सांगितली. तुम्हाला माहिती आहे x इक्वल्स टू फॉर्म्युला आहे dx अपॉन d आणि dx काय आहे तुमचा 26 आहे आणि d किती आहे 13. 13 1 चा 13 13 2 चा 16 26 सॉरी 26. तर x ची व्हॅल्यू किती आलेली आहे इथे तर +2. ओके, आणि क्वेश्चन नंबर 3 बघा. इथे विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल. इथे लिनियर इक्वेशन सांगितलं. लिनियर इक्वेशन म्हटल्यानंतर त्याची डिग्री किती असली पाहिजे तर त्याची डिग्री 1 असली पाहिजे. आता जर हा वरती गेला तर हा काय होणार आहे -1 होणार आहे आणि त्याचा होल नंबर पासून सुरुवात झाली पाहिजे 0 पासून. म्हणजे ऑप्शन फर्स्ट नाहीये, ऑप्शन सेकंड पण नाहीये. आता ऑप्शन थर्ड बघा, ऑप्शन डी सुद्धा नाहीये. तर ऑप्शन नंबर काय आहे डी. चलो, which of the following is not the solution of 3x plus 6y equals to 12. आता इथे काय करायचं आपल्याला, या 4 आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे त्यापैकी कोणतं सोल्युशन करेक्ट आहे ते पुट करायचं आहे. जर इथे मी -4 जर पुट केले तर काय होणार आहे 3 इंटू -4 प्लस 6 इंटू 4. तर इथे किती होईल -12 प्लस 24. मला 12 भेटायला म्हणजे 12 इक्वल्स टू 12. हे असणार आहे का फर्स्ट तर फर्स्ट पण नाहीये. जर मी पुट केला इथे 0 पुट केला 3 इंटू 0 तर काय झालं पूर्ण टर्म काय झाली ही 0 झाली. म्हणजे +6 इंटू 2 हे झाली 12. ही पण नाहीये. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर डी बघूया. आता 3 इंटू 8 केलं तर किती भेटतायत 24 प्लस -12. मला हे पुन्हा भेटतं म्हणजे ऑप्शन राहिलं कोणतं डी. डी इज अ करेक्ट ऑप्शन. आता इथे काय सांगितलं की 3
एक डिटर्मिनंट दिलेला आहे. काय डिटर्मिनंट 3, 5, 2 आणि x आणि इक्वल्स टू 2 दिलाय आणि x ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची ते फाइंड आउट करायची आहे. आता मला सांगा आपण डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करतो. इकडे करूया आपण. बघा 3 1 इंटू एक्स केलं -10 इक्वल्स टू 2 आलं पाहिजे. ओके. आता हा -2 जर इकडे -10 जर इकडे गेला 2 कडे तर हा काय झाला तुमचा 12 झाला आणि x इक्वल्स टू काय झालं 12/3 आणि x इक्वल्स टू 4. इथे आहे का ऑप्शन नंबर. येस, ऑप्शन नंबर बी. इथे काय आलं तुमचं ऑप्शन नंबर बी. आता त्याच्यानंतरचं फॉर इक्वेशन 5x + 3y + 11 इक्वल्स टू 0 आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 2x + 4y इक्वल्स टू -10 आणि d ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलंय. आता d इक्वल्स टू जे आपण डिटर्मिनंट बघितलं ते काय होतं a, b त्याच्यानंतर हा a1 b1 a2 द b2. ओके, गॉट इट. आता मग इथे काय येणार ते 5 3 खाली 2 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 4 चा 20 - 6 काय येणार 14 आहे का 14 इथे. यस, ऑप्शन नंबर ए. गॉट इट. बहुत आसान है. चलो उसके बाद हम देखेंगे क्वेश्चन नंबर 7. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 7 काय सांगतोय की तुम्हाला एक लिनियर इक्वेशन दिलेला आहे. एक मिनिट मी याला थोडस पॉज करतो. क्वेश्चन नंबर 7 काय आहे 49x - 57y इक्वल्स टू 172. याला आपण 1 म्हटलं आणि दुसरं आहे 57x - 49y इक्वल्स टू 252. याला आपण 2 म्हटलं. जर याला आपल्याला सॉल्व्ह करायचं झालंय तर आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर x + y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग जर ह्या इक्वेशनला मी जर दोघांनाही सबट्रॅक्ट केलं तर बघूया काय येते. आपण सबट्रॅक्शन करायचे दोघांची. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 and 1. ओके, तर काय येणार आहे ठीक आहे 2 मधून करा 57x - 49y इक्वल्स टू 252 आणि इथे काय येणार 49x - 57y इक्वल्स टू 172. सबट्रॅक्ट केलं तर साइन काय होणार इथे चेंज होणार. आता इथं काय होणार 57 मधून 49 गेले किती रिमेनिंग राहिले वरचं 6 आणि हा 8x. ओके, इथे सुद्धा किती राहिले प्लस 8x 8y राहिले आणि इथे किती राहणार आहेत वरचे 2 2 गेट कॅन्सल म्हणजे 30 आणि 50 किती झाले 80. ओके, मग इथे जर 8 आपण 8 न जर याला डिवाइड केलं सगळ्यांना डिवायडेड बाय 8 तर काय येणार हा x + y इक्वल्स टू 10. तर इथं आहे का 10. यस, गॉट इट. मिल गया भाई आंसर. हा तेरा भाई बहुत बढ़िया है. चलो आता पुन्हा एकदा हाच बघा वरती आपण जो एमसीक्यू बघितला होता ना सिमिलर एमसीक्यू 8 नंबरचा तोच आहे म्हणजे 2x - y इक्वल्स टू 2 दिलेला आहे आणि सेम आपल्याला तिथे याचं सोल्युशन कोणतं आहे आपल्याला अगोदर नॉट विचारलं होतं बट इथं यस इधर कोणतं सोल्युशन होते काय का. आता जर 2x - y इक्वल्स टू 2 आहे तर एक्सच्या जागेवर आपण 2 पुट केले तर काय होणार आणि वायच्या जागेवर 2 पुट केले तर क्या मिलेगा होगा 4 - 2 इक्वल्स टू 2 आणि 2 इक्वल्स टू 2. यस, दिस इज योर आंसर भाई. मिल गया ना. हाँ, तो बाकी के काही को सॉल्व करने के यही तो हो गया, यही तो था हमारा. अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पहिले 8 एमसीक्यू इथे लिनियर इक्वेशनचे सॉल्व केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचे असेच 8 किंवा 10 एमसीक्यू घेणार आहोत. माझे पहिले लेक्चर हे तुमच्यासाठी ऑल
एमसीक्यूचे असणार आहे, म्हणजे सर्व एमसीक्यूचे असणार आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचा इथे कुठेतरी एक मार्क कुठेतरी फिक्स होणार आहे, कारण 2-3 मार्काला एमसीक्यू हमखास विचारले जातात. आणि तेच आपल्याला इथे काय करायचं, आपला मेन मोटिव्ह हा आहे की आपल्याला तो परफेक्ट करायचा, की ह्या एमसीक्यू मध्ये आपले मार्क गेले नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू.